आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा अन्नपूर्णा नमस्तुभ्यं प्रसीद मम रुचिरा अन्नपूर्णा नमस्तुभ्यं प्रसीद मम रुचिरा रुचिरा नमस्कार, मी शेफ गिरीश. मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी काही स्पेशल रेसिपीज आणलेल्या आहेत, त्या पण केरळामधून. तर मंडळी, जर तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये सर्वात जास्त जर गरम मसाल्याचं उत्पादन कुठे होत असेल तर ते केरळामध्ये होतं. तर त्याच्यात तेच गरम मसाले वापरून आज आपण काही छान रेसिपीज अशा करणार आहोत. तुम्ही ऐकलंच असेल की त्यांची एक ऑथेंटिक व्हेजिटेबल रेसिपी आहे, त्याचं नाव आहे अवियल. तर आज आपण बनवणार आहोत अवियल. जमिनीखालचे असे व्हेजिटेबल्स ते त्यांच्या जेवणामध्ये वापर करतात, जसं की कच्चं केळं घ्या किंवा सुरण घ्या किंवा बिटर गार्ड घ्या किंवा वांगी घ्या, शेवग्याची शेंग घ्या, कच्चा आंबा घ्या. तर ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून ते छान एक अशी व्हेजिटेबल डिश बनवतात. तर ती डिश आपण आता सुरुवात करूया. तर या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. वांगी घेतलेली आहेत, गाजर, शेवग्याची शेंग, फरसबी, सुरण आणि कच्चं केळं घेतलेलं आहे आणि हिरवा छानपैकी बिना पाणी घालता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचंय.
अवियल असं देण्यात आलेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवण्यापेक्षा या सगळ्या हेल्दी भाज्या एकत्र करून अशी छान रेसिपी तुम्ही राईस बरोबर ह्याची तुम्ही मजा घेऊ शकता. तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे आम्हाला लिहून कळवा. तर मंडळी, आता आपण बनवणार आहे केरला मीन करी. मीन म्हणजे काय कळलं का तुम्हाला? मीन म्हणजे फिश, म्हणजे मासा. माशाला केरलामध्ये मीन असं म्हटलं जातं. तर केरला स्टाईलमध्ये आज आपण फिश करी बनवायची आहे, म्हणजे माशाची एक छान अशी करी बनवायची आहे. तर केरला स्टाईल आहे म्हटल्यावर कोकोनट तेल हे येणारच. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅस चालू करून घेऊया. तेल, कोकोनट तेल घेतलेलं आहे, नारळाचं तेल, मोहरी, लाल तिखट, आलं लसूण. त्याच्यामध्ये थोडंसं हे मीठ हे घातलं पाहिजे, कारण त्याने काय होतं की कुकिंग प्रोसेस जी असते ती थोडीशी फास्ट होते आणि कांदा लवकर शिजतो सुद्धा. जी केरला टॅमरिंड असं बोललं जातं, त्याला इंडियन गार्सिनिया असं सुद्धा म्हटलं जातं. ही वेगळ्या पद्धतीची एक चिंच आहे. त्याला कोकम असं सुद्धा म्हटलं. आपण महाराष्ट्रामध्ये जर बनवत असू कुठलीही करी, त्याच्यामध्ये आपण कोकम घालतो. तर केरलामध्ये हे वेगळ्या पद्धतीचं जे टॅमरिंड आहे हे यूज केलं जातं. ह्याचा स्वाद सुद्धा एक छान असं त्या फिश करीला एक छान असं चव देतं. हे सुद्धा आपण थोडंसं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. ते थोडंसं पाणी आणि ती चिंच असं दोन्ही मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. कांदा छानपैकी ब्राऊन झालेला आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे की आपल्याकडे थोडीशी लाल तिखट पावडर ही एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे. थोडीशी धना पावडर,
पाणी घालण्याचं एवढंच कारण आहे की जे मसाले आहेत, कांदा आहे आणि जे बाकीचे आपण इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते छानपैकी एकजीव होऊन त्या प्रत्येक पदार्थाला त्याचा पर्टिक्युलरली जो स्वाद आहे तो त्याला भेटणार आहे. ते असं छान असं मिश्रण आपलं तयार आहे. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी माझ्याकडे जिंजर गार्लिकची पेस्ट आहे, ही पेस्ट मी त्याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यामध्ये घालणार आहे. तर हे त्याचं पाणी आहे, हे मी पहिलं पाणी ते घालणार आहे आणि नंतर ही जी चिंच आहे ही थोडीशी चुरून त्याच्यामध्ये टाकायची. अगदी ह्याला शिजायला आता 5 ते 7 मिनिटं लागणार आहेत. तर मंडळी ही ऑलमोस्ट फिश झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक फायनल टच द्यायचं आहे. माझ्याकडे काही मेथीचे दाणे आणि थोडे जिरे आहेत, हे छानपैकी मी कुटून घेणार आहे. मी भाजून घेतलेले आहेत. ह्याची थोडीशी पावडर
मंडळी आपली पावडर ही तयार झालेली आहे. मी एकदम बारीक अशी पावडर नाही केलेली आहे, थोडीशी भरदडच केलेली आहे. तर करी आपली रेडी आहे. तर वरतून आपल्याला थोडीशी ही ते जिरा आणि ह्याची पावडर आहे ती वरून टाकायची. तर मंडई आपली तयार आहे फिश करी, केरला फिश करी. तर मंडई तुम्ही, माझी खात्री आहे तुम्ही रेसिपी लिहून घेतली असेल. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे जे जे काही प्रतिसाद असतील ते आम्हाला नक्की लिहून कळवा. मंडई आपण पुन्हा भेटू अशाच छान रेसिपी घेऊन याच शोवर. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता.